टॅट 3 मध्ये येणारे असे प्रश्न की अशा प्रश्नामध्ये आपल्याला संख्येची किंमत ही अंदाजित मूल्य धरावे लागते, अंदाजित मूल्य पकडावे लागते. तर या ठिकाणी समजा एखादी संख्या आहे की 3.52 आणि तीच संख्या अशी असेल 3.48. तर या ठिकाणी पॉईंट पुढील अंक हा 50च्या वर असेल तर याची अंदाजित किंमत आपल्याला 4 अशी पकडावी लागेल. त्यानंतर ही संख्या अशी असेल 3.48 तर या ठिकाणी पॉईंट पुढील अंक हा 50च्या मध्ये आहे तर त्याचे अंदाजित मूल्य आपल्याला 3 असे पकडावे लागेल. मग असे अंदाजित मूल्य घेतल्यानंतर आपल्याला या प्रकारचे उदाहरण सोडवता येतील. तर या ठिकाणी ही संख्या आहे की वर्गमुळामध्ये 35.92. तर या ठिकाणी पॉईंट पुढील अंक हा 50च्या वर आहे तर या ठिकाणी 35 ऐवजी आपल्याला वर्गमुळामध्ये 36 असे लिहिता येईल. त्यानंतर प्लस या ठिकाणी वर्गमुळामध्ये 24.74 या ठिकाणी ही अंदाजित मूल्य या संख्येची काय असेल तर 25. त्यानंतर या ठिकाणी प्लस 39.82 तर या संख्येचे अंदाजित मूल्य हे 40 असेल आणि गुणिले 3/8 म्हणजे 3/8 जशास तसे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे अंदाजित मूल्य घेऊन या संख्या लिहाव्या लागतील. त्यानंतर वर्गमुळात 36 म्हणजेच काय 36 हा 6चा वर्ग 36 मीन्स 6. त्यानंतर वर्गमुळात 25 चे वर्गमूळ किती 5 आणि अधिक आता हे 40 ला 8 ने भागाकार करा 8×45 आणि 8×45 आणि 5 गुणिले 3 किती होतात 5×3 15. तर या ठिकाणी 15 आणि 5 20 आणि हे 6 म्हणून या ठिकाणी 26 हे असे आपल्याला हे याचे उत्तर असेल 26 पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न टॅट 3 मध्ये हमखास 5+ असतील 5+ कारण मागच्या वेळी अशा प्रकारचे प्रश्न 5 ते 7 प्रश्न विचारले जात होते. तर या ठिकाणी आपल्याला अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढावी लागेल, अंदाजित मूल्य काढावे लागेल. 45 या ठिकाणी 432% या ठिकाणी विचारले पर्सेंट ऑफ 59923. तर या ठिकाणी 45 ही किंमत येईल, या ठिकाणी अंदाजित किंमत किती येईल 45. यानंतर या ठिकाणी असं विचारलेलं आहे की 45 ऑफ 5992 म्हणजे या ठिकाणी 45 चे 60%, 45 चे 60%. तर किती होतात 45 चे 60%? हा शून्य कट झाला 45 गुणिले 6 किती होतात 270 आणि भागिले 10. तर हा शून्य कॅन्सल होईल म्हणून 45 चे 60% 27 येतात 27. या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू ही 45 गृहीत धरा. त्यानंतर ही 5992 50 पेक्षा वरील अंक आहे म्हणून 59 ची किंमत ही 60 म्हणजे 45 चे 60% म्हणजे 27 येतात म्हणून या ठिकाणी 27. आता प्लस आता या ठिकाणी 2099.891 म्हणून याची अंदाजित किंमत किती होते 2100 ही किंमत होती. 2099 म्हणजे याची अंदाजित किंमत ही 2100 होती. आता या ठिकाणी भागिले आता 50.12 याची अंदाजित व्हॅल्यू ही 50 होते परंतु असे वर्गमूळ पकडा की कोणते तरी वर आता याची जवळचे वर्गमूळ आपल्याला काय पकडता येईल की तो त्या एखाद्या संख्येचा वर्ग असला पाहिजे. आता 7चा वर्ग किती 49 ही अशी जवळची व्हॅल्यू पकडावी की आपल्याला वर्गमूळ काढता येईल. म्हणून 49 या ठिकाणी 50.12 म्हणजेच काय वर्गमुळात 49 मग 49 चे वर्गमूळ काय असेल 7. त्यानंतर वजा आता 100 किती 126.91 म्हणजे 126.91 तर याची अंदाजित व्हॅल्यू किती असेल 127 ही अंदाजित किंमत असेल. तर या ठिकाणी 7 1 7 7 3 21 म्हणजे झाले 300 त्या ठिकाणी 300 प्लस 27 किती होतात 327 वजा 127 हा लास्टचा अंक 127 327 वजा 127 किती येईल किंमत 200 म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला अशा प्रकारची गणिते सोडवता येतील. त्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये विचारण्यात आलेला हा एक प्रश्न आपण पाहू की आपल्याला कसे सोडवता येईल.
तर 25% ऑफ 3894, म्हणून आपल्याला 25% हे 1/4 हे अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. 25% म्हणजेच काय, तर 1/4. तर या ठिकाणी आता 25 हे कसे लिहिता येईल, तर 100/4 असे लिहिता येईल आपल्याला. 100/4 हे आपण लिहू शकतो, कारण 100ला जर 4 ने भागाकार केला तर 25 येईल. म्हणून 1/4 ऑफ म्हणजेच काय, गुणाकार 3894 अधिक आता 38.94 ला गुणिले, आता या ठिकाणी हे आहे 38.94 ला जर 100 ने गुणाकार केला तर काय येईल, 3894. 2 नंतरचा पॉईंट निघून जाईल. 1 नंतर 2 शून्य, म्हणून 2 नंतरचा पॉईंट निघून गेला. आता वर काय राहिले, फक्त 100 ने गुणाकार केला म्हणजे वर राहिले 1 आणि खाली राहिले 4. या ठिकाणी 1/4, या ठिकाणी 1/4, म्हणून आपल्याला 1/4 कॉमन काढता येईल आणि मध्ये राहिले 3894 आणि 3894. या दोघांची बेरीज येईल 7788. या दोघांची ही बेरीज येईल 7788. तर 7788 ला जर 4 ने भागाकार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 1947 हे उत्तर येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल.